गुड इव्हनिंग विद्यार्थ्यांनो. आज आपण संविधान व संविधानवाद यातील फरक समजून घेणार आहोत. त्यासोबतच संविधानाच्या विविध संकल्पना स्पष्ट करणार आहोत. संविधान व संविधानवाद हे आपल्याला एकसारखे वाटत असतात, तरी पण त्यांच्यामध्ये सूक्ष्म फरक असल्याचे आपल्याला दिसून येते. संविधान व संविधानवाद या प्राचीन संकल्पना असल्या तरी त्यांचा खरा विकास हा आधुनिक काळातच झाल्याचे आपल्याला दिसून येते. संविधानात देशातील शासन, सरकारची विविध अंगे, विविध संस्था, परस्पर संबंध यांचा समावेश केलेला असतो. तर संविधानवादात शासनाची सत्ता नियंत्रित करण्यासंबंधीचे आदर्श, श्रद्धा, मूल्य यांचा समावेश असतो. संविधानवादात विधिनियमांच्या आधारे शासनाला नियंत्रित करण्यावर भर दिलेला असतो. संविधान व संविधानवाद यात मूलभूत स्वरूपाचा फरक दिसून येतो. संविधानवादामुळे जनतेची मूलभूत आदर्श सुरक्षित राहतात. तसेच संपूर्ण समाज, राजकीय पक्ष व राज्यकर्ते वर्ग यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. संविधानवाद ही स्थिर नाही, तर मानवी समाजाचे परिस्थितीसापेक्ष आदर्श, मूल्ये, आस्था आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षा निश्चित करणारी एक विकासात्मक प्रक्रिया असल्याचे आपल्याला दिसून येते. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली. आपण स्वीकारलं जरी त्याला 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलं असलं तरी त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली? 26 जानेवारी 1950 पासून. तत्कालीन भारतीय समाजाच्या आशा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा, आदर्श, मूल्ये इत्यादींचा समावेश व्यावहारिकदृष्ट्या संविधानात केला जातो. परंतु आजवर समाजात झालेल्या बदलांचे प्रतिबिंब संपूर्णतः संविधानात उमटले असे आपल्याला दिसून येत नाही. म्हणूनच संविधानवाद संविधानापेक्षा जास्त व्यापक व ठरतो. सर्वाधिकारी हुकुमशाही शासक स्वतःच्या मर्जीने लोकांवर एखादे संविधान लादू शकतो. तथापि अशा संविधानात जनतेचा आदर्श, तिची राजकीय मूल्ये व महत्त्वाकांक्षा याचा समावेश नसतो. यामुळे संविधान व संविधानवाद यात मूलभूत फरक आपल्याला असल्याचे दिसून येते. संविधान व संविधानवादातील फरक नेमका आता आपण बघूया कशा पद्धतीचा आहे. बरेचदा संविधान व संविधानवाद या संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात, परंतु या दोन संकल्पना स्वतंत्र असून त्यामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक दिसून येतो. हा फरक पुढील मुद्द्यांद्वारे आपल्याला स्पष्ट करायचा आहे. ते मुद्दे म्हणजे स्वरूपात, नंतर अर्थाच्या दृष्टीने असलेला फरक, व्याप्तीतील फरक, उत्पत्तीमधील फरक आणि त्यानंतर कार्यातील फरक. या 5 फरकांच्या आधारे आपल्याला संविधान व संविधानवादातील फरक समजून घ्यायचा आहे. तर पहिला, स्वरूपातील फरक. संविधानवादात मुख्यतः ध्येय व उद्दिष्ट यावर अधिकाधिक भर देण्यात येतो. म्हणजेच संविधानवाद हे साध्य आहे. याउलट संविधानवादातील ध्येय, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लागणारी साधने संविधानाद्वारे प्राप्त होत असतात. म्हणजेच साध्य प्राप्त करण्यासाठीचे संविधान एक साधन ठरते. थोडक्यात संविधान हे विशिष्ट उद्देशापर्यंत पोहोचण्याचे एक साधन आहे. संविधानवाद उद्दिष्ट स्पष्ट करणारे साध्य आहे. दुसरा फरक हा की अर्थाच्या दृष्टीने फरक. अर्थाच्या दृष्टीने फरक म्हणजे काय? तर संविधानातील निर्मिती ही एका विशिष्ट काळात झालेली असते. संविधान हे संस्था, संघटनेचे प्रतीक असते. परंतु संविधानवाद ही त्या देशातील मूल्ये, आदर्शे आणि लोकांची राजकीय महत्त्वाकांक्षा इत्यादींच्या विकासाची प्रदीर्घकालीन प्रक्रिया असते. ही प्रक्रिया एका विशिष्ट काळाशी संबंधित नसते. संविधानवाद ही एक प्रकारची विचारसरणी असते, ज्यात जनतेच्या इच्छा, आकांक्षा व आदर्श यांचा समावेश केलेला असतो. त्यानंतर व्याप्तीतील फरक. व्याप्तीतील फरक पाहताना आपल्याला समजून येते की संविधान व संविधानवाद यात व्याप्तीमध्ये फरक दिसून येतो. संविधान हे मर्यादित असते, तर संविधानवाद व्यापक स्वरूपाचा असतो. संविधानवादातून ऐतिहासिक विकास प्रक्रिया दृष्टीस पडते, जसे की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया अशा अनेक देशाच्या संविधानात दिसून येतात. परंतु त्यामध्ये गुणात्मकदृष्ट्या फरक आपल्याला असल्याचे दिसून येते. त्यानंतर चौथा फरक आहे उत्पत्तीमधील फरक. उत्पत्तीमधील फरक म्हणजे काय? संविधान एका विशिष्ट काळात निर्माण झालेले असते, तसेच विकसित देखील झालेले असते. केवळ ब्रिटनमध्ये राज्यघटना ही अलिखित असून ती विकसित झालेली आहे. मात्र बहुतेक देशातील राज्यघटना संविधान सभेद्वारे जनतेच्या संमतीने लिहिलेली आहे. परंतु संविधानवाद एका निश्चित काळात निर्माण होत नसतो, तर तो निरंतर विकासाचा परिणाम असतो.
संविधानाप्रमाणे संविधानवाद विशिष्ट काळात निर्माण होऊ शकत नाही, तर तो प्रदीर्घकालीन प्रक्रियेचा परिणाम असतो. त्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये फरक दिसतो आपल्याला. तो कशा पद्धतीचा? शासनाने कोणती कार्य व ती कशा प्रकारे करावायची हे संविधानाद्वारे स्पष्ट केले जाते. संविधान हे सरकार, समाज व व्यक्ती यांच्यातील संबंध दर्शवते, तर संविधानवाद हे राष्ट्रीय मूल्ये, आदर्श, लोकांची राजकीय महत्त्वाकांक्षा याकडे निर्देश करते. थोडक्यात संविधान व संविधानवाद यांच्या कार्यातही फरक दिसून येतो. अशा प्रकारे संविधान व संविधानवाद यात मूलभूत स्वरूपाचा फरक असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर आपण संविधानाच्या विविध संकल्पना समजून घेऊ. संविधानाच्या विविध संकल्पना म्हणजे काय? तर जसं की उदारमतवादी लोकशाही ही संकल्पना, साम्यवादी व समाजवादी, विकसनशील देशातील संविधानवाद, या सगळ्या विविध संविधानवादाच्या संकल्पना आहेत. तर आधुनिक काळातील अनेक राजकीय विचारवंत संविधानाची केवळ उदारमतवादी लोकशाही संकल्पना ही एकमेव संकल्पना असल्याचे प्रतिपादन करतात. फिलॉक, स्मिथ, फ्रेडरिच यांच्यासारखे विचारवंत संविधानवादाची केवळ उदारमतवादी लोकशाही संकल्पना मान्य करतात. तर काही राजकीय विचारवंतांनी संविधानवादाच्या 3 संकल्पना मांडलेल्या. त्याच आता सांगितलेल्या उदारमतवादी लोकशाही संकल्पना, समाजवादी व साम्यवादी संकल्पना, विकसनशील देशातील संविधानवाद. उदारमतवादी लोकशाही संकल्पना म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता व न्याय या तत्वांवर संविधानवादाची उदारमतवादी लोकशाही संकल्पना आधारलेली असल्याचे आपल्याला दिसून येते. जनकल्याण किंवा स्वातंत्र्य हित, सार्वजनिक हित यात सामावलेले असते. प्राध्यापक लास्की, थॉमस पेन, फायनर, टॉकविल यासारख्या अनेक विचारवंतांनी उदारमतवादी लोकशाही संकल्पनेचे समर्थन केल्याचे आपल्याला दिसून येते. यालाच पाश्चात्य संकल्पना असेही संबोधले जाते. जबाबदार शासन, कायद्याचे शासन, सत्तेचे विकेंद्रीकरण यासारख्या मूल्यांवर उदारमतवादी लोकशाही संकल्पना आधारित आहे. त्यामुळे संविधानाची ही अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना असल्याचे आपल्याला दिसून येते. उदारमतवादी लोकशाही संकल्पना पुढील प्रमुख मूल्यांवर आधारलेली आहे, जसे की सामाजिक, आर्थिक, राजकीय समता हा उदारमतवादी लोकशाही संकल्पनेचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचे आपल्याला दिसून येते. ही संकल्पना व्यक्ती स्वातंत्र्यावर विशेष भर देते. उदारमतवादी लोकशाही संकल्पनेचा महत्त्वाचा आधार म्हणजे न्याय होय. या संविधानवादात जनकल्याणाची भावना अंतर्भूत आहे. प्रातिनिधिक लोकशाही शासन व्यवस्थेचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे जसं आपण आपले जे आमदार खासदार असतात त्यांना निवडून देत असतो, त्यांना प्रातिनिधिक लोकशाही शासन व्यवस्था असे म्हणू शकतो आपण. सत्तेचे विकेंद्रीकरण यामध्ये महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर जनतेच्या इच्छेला व जनतेच्या सार्वभौमत्वाला मान्यता देण्यात आली आहे. न्यायमंडळ निपक्षपाती व स्वतंत्र असावे, तेही आपल्या इथे आपण बघतो. लोकमत निर्माण करणारी माध्यमे म्हणून वृत्तपत्राचा व प्रसार माध्यमांचा स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. कायद्याचे शासन व संविधानाची सर्वश्रेष्ठता मान्य केली आहे. अशा प्रकारे संविधानवादाची उदारमतवादी लोकशाही संकल्पना असून यात लोकशाही तत्त्वांचा स्वीकार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर समाजवादी व साम्यवादी संकल्पना. समाजवादी व साम्यवादी संकल्पना बघताना संविधानवादाची ही संकल्पना पाश्चात्य संकल्पनेपेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आपल्याला दिसून येते. मार्क्स, लेनिन यांच्या तत्त्वज्ञानांवर संविधानवादाची साम्यवादी संकल्पना आधारलेली आहे. समाजवादी व साम्यवादी संकल्पनेत शासनावर बंधने मान्य नाहीत. याउलट कामगार वर्गाची हुकुमशाही यांना मान्य आहे. भांडवलदार वर्गाचे समाजावरील वर्चस्व नष्ट करण्यासाठी कामगार वर्गाच्या हातात सत्ता एकवटली पाहिजे, असे त्यांचे प्रतिपादन आहे. वर्गविहीन, शोषणविहीन समाजरचना प्रस्थापित करणे हे कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचे उद्दिष्ट असून आर्थिक समता हे साम्यवादी संकल्पनेचे साध्य आहे. सर्वसाधारणतः संविधानवादाच्या साम्यवादी संकल्पनेत पुढील तत्त्वे आपल्याला दिसून येतात. या संकल्पनेत व्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा आर्थिक समतेला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलेले आहे. उत्पादन व वितरणाच्या साधनांवर सार्वजनिक मालकी असावी असे म्हटले जाते. या आत्ताच्या घडीला फक्त क्युबा असा एक देश आहे, तिथे फक्त म्हणजे समाजवादी समाजरचना असल्याचे आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्था हा संपूर्ण समाजव्यवस्थेचा पाया असून त्यात परिवर्तन झाले तर संपूर्ण समाजव्यवस्था बदलते. यावरती साम्यवादी संकल्पना आधारित असल्याचे आपल्याला दिसून येते.
संपूर्ण मानवी समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असून उत्पादन साधनाच्या विषम वितरणामुळे वर्गसंघर्ष अटळ असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आर्थिक शोषण नष्ट करणे हे साम्यवादी संविधानाचे अंतिम उद्दिष्ट आहे. साम्यवादी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे एक पाऊल म्हणून समाजवादाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. संपत्तीच्या खाजगी मालकीवर साम्यवादी संकल्पनेचा विरोध असतो. त्यानंतर साम्यवादी संकल्पना भांडवलशाही व्यवस्थेला काय करत असते? विरोध करत असते. अशा प्रकारे संविधानवादाची साम्यवादी संकल्पना पाश्चात्य संकल्पनेहून भिन्न असल्याचे आपल्याला दिसून येते. विकसनशील देशातील संविधानवाद. विकसनशील देशातील संविधानवाद म्हणजे काय? तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर विशेषतः आफ्रिका, आशिया व लॅटिन अमेरिकेतील जे राष्ट्र होते ते स्वतंत्र झाली. या नवस्वतंत्र राष्ट्रात अनेक समस्या होत्या. ही राष्ट्रीय उदारमतवादी लोकशाही तसेच साम्यवादी संविधानाने प्रेरित झाली होती. म्हणून यातील काही राष्ट्रांनी लोकशाही तर काही राष्ट्रांनी साम्यवादी संकल्पना स्वीकारली. परंतु पाश्चात्य युरोपियन राष्ट्राहून या विकसनशील राष्ट्राच्या समस्या अलग असल्याने या राष्ट्रातील संविधानवाद अनिश्चित, अस्पष्ट असल्याचे आपल्याला दिसून येते. विकसनशील राष्ट्रातील समाजात आजही राजकीय जाणीव-जागृती अपेक्षित झालेली दिसून येत नाही. त्यामुळे संविधानवादाची तेथील प्रक्रिया संक्रमण अवस्थेत असल्याचे आपल्याला दिसते. संक्रमण अवस्थेत म्हणजे अजूनही त्याचा विकास सुरू आहे, अजूनही त्याची क्रिया सुरू आहे. विकसनशील देशातील संविधानवादाची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. ती म्हणजे विकसनशील राष्ट्रातील संविधानवाद आजही अस्पष्ट व अस्थिर आहे. या देशाच्या संविधानवादामध्ये उदारमतवादी लोकशाही संकल्पना तसेच साम्यवादी संकल्पनेच्या तत्वाचे मिश्रण दिसून येते. विकसनशील राष्ट्रातील राज्यव्यवस्था अजूनही स्थिरता निर्माण करू शकल्या नाहीत. त्यामुळे संविधानवादाची संविधानवादातही आपल्याला अभाव दिसून येतो. विकसनशील राष्ट्रात प्रचंड प्रमाणात विविधता तसेच भीषण समस्या येतात. त्यामुळे पाश्चात्य संविधानाप्रमाणे या देशातील संविधानवादात फारशी एकात्मता दिसून येत नाही. का बरं? येथील म्हणजे विकसनशील राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भीषण समस्या जाणवतात. कारण इथे बेरोजगारी असेल, लोकसंख्या वाढ असेल, यासारख्या अनेक समस्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे आपल्या इथली प्रगती ते विकसनशील देशाप्रमाणे झाली नसल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर येथील जनतेमध्ये राजकीय जाणीव-जागृतीचा अभाव असल्याने जनतेची राजकीय मतेही अस्पष्ट, अस्थिर स्वरूपाची आहेत. परिणामी संविधानवादाला स्थायित्व प्राप्त झालेले नाही. लोकांमध्ये आजही राजकीय संभ्रम दिसून येतो. त्यानंतर येथील जनतेमध्ये एकात्मतेची, सामुदायिकतेची भावना निर्माण करण्यात शासनाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे तेथे राष्ट्रबांधणीत अडचणी निर्माण झाल्या व सुस्पष्ट संविधानवाद निर्माण होऊ शकला नाही. कारण आपल्याकडे सुशिक्षितपणा किंवा साक्षरतेचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे जनतेमध्ये एकात्मतेची भावना जी आहे ती समृद्ध होऊ शकलेली नाही. सामुदायिकपणे कुठले काम केले पाहिजे आणि त्याचा काय उपयोग होतो हे अजूनही आपल्याला समजले नाही. त्यामुळे राष्ट्रबांधणीमध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अडचणी निर्माण करताना दिसत असतात. अशा प्रकारे विकसनशील राष्ट्रातील किंवा तिसऱ्या जगातील संविधानवाद निर्माणाधीन अवस्थेत असून त्याला निश्चित आकार किंवा आयाम प्राप्त होण्यास अजूनही अवकाश असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण आज संविधानवाद व संविधान यातील फरक समजून घेतला, त्याच्या विविध संकल्पना समजून घेतल्या. यानंतर आपण संविधानवादाचे विकासाचे वेगवेगळे टप्पे समजून घेऊ. थांबू. धन्यवाद.